प्रबळ इच्छाशक्ती असेल तर अनेक संकटांवर मात करून यश नक्की पदरात पडतं हे दाखवून दिलंय महाराष्ट्र केसरी हा किताब सलग दुसऱ्यांदा पटकावणाऱ्या विजय चौधरी यांना। 3 वर्षांपूर्वी गुडघ्यावर मोठी शस्त्रक्रिया झाल्यानंतर तेव्हाच त्याचं करिअर संपल्याची चर्चा सुरू झाली होती, पण त्यातून सावरत त्यानं सराव सुरू ठेवला। यंदा नागपुरात झालेल्या कुस्ती स्पर्धेच्या अगोदर त्याच्या पायाला दुखापतही झाली होती, त्यामुळे डॉक्टरांनी त्याला पहिल्यांदा पायावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता। तरीही तो खेळला आणि दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा त्यानं पटकावली। ध्येय साध्य झाल्यावर त्यानं पायावर शस्त्रक्रिया करून घेतली। त्याच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। महाराष्ट्रातील प्रत्येक पैलवानाचं एक स्वप्न असतं ते महाराष्ट्र केसरीची गदा मिळवणं, परंतु ही गदा मिळवणं कितपत अवघड आहे, कितपत खडतर आहे हे विजय चौधरी याच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं। आता विजय चौधरी हा सध्या व्हीलचेअरवर दिसतो, कारण त्याचं 2 दिवसापूर्वीच या ठिकाणी ऑपरेशन झालेलं आहे आणि त्याला डॉक्टरनी सांगितलं होतं की तू खेळू नकोस, कारण 1 जानेवारीला त्याला पायाला दुखापत झाली होती। तरी पण या दुखण्यावर मात करत तो खेळलेला आहे आणि महाराष्ट्र केसरीची गदा मिळवलेली आहे। त्यानंतर हे ऑपरेशन जे आहे ते केलेलं आहे। पहिल्यांदा खेळाला प्राधान्य, त्यानंतर जे ऑपरेशन आहे ते नंतर बघू असं त्यांनी ध्येय केलं होतं, एक विश्वास व्यक्त केला होता आणि त्या विश्वासाला ते पात्र ठरलेले आहेत। या स्पर्धेत म्हणजे मी तयारी केली होती पूर्णपणे आणि पायाला अचानकपणे लागलं तर मला वाटलं काही खेळू शकणार नाही, पण आज सगळा माझ्या गावातले, तालुका, जिल्ह्यातले जे लोक आहेत त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद होता माझ्या पाठीमागे, त्यामुळे मी आज हे कॉम्पिटिशन जिंकू शकलो। माझी प्रॅक्टिस तर होतीच, पण सगळ्यांचा आशीर्वाद पण मला कामी आला, त्याकरता मी त्यांचा सगळ्यांचा आभारी आहे आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे असावा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।